सुंदर असा अष्टलक्ष्मी कलश ताईंनी ऑर्डर केलेला आहे कोल्हापूरवरून मेघना ताईंनी। तर बघू शकताय संतान लक्ष्मीच्या बघा मांडीवरती अगदी बाळ आहे, तुम्हाला दिसत असेल। एवढ्या म्हणजे सगळ्या लक्ष्मी ज्या बघताय त्या अगदी कोरीव आहेत बरं का, जसं मूर्त्या असतात ना तशा टाईपमध्ये अष्टलक्ष्मी कलश आहे आणि हा प्युअर ब्रास पितळेमध्ये आहे, तुम्हाला आपल्याकडे होलसेलमध्ये मिळणार आहे। सुंदर असा बघा, त्यासोबत बघू शकताय ताईंनी गणपती बाप्पाची बघा सुंदर अशी बघा एक चांदीची मूर्ती घेतलेली आहे मार्गशीर्ष गुरुवार निमित्त। त्याचं बघा ताईंनी सुंदर अशी छोट्या साईजमध्ये लड्डू गोपालची चांदीची मूर्ती बाळकृष्णांची घेतलेली आहे। त्याचबरोबर बघा ताईंनी बघा 16 माता लक्ष्मीचे शुभ चिन्ह सिंबॉल असणारं बघा हे लक्ष्मीची पावलं घेतलेली आहेत ताईंनी, खूप सुंदर आहे बरं का। त्याचबरोबर बघू शकताय ताईंनी एक विष्णूंचं पाऊल घेतलं, विष्णूंचं बघा आपल्याकडे तुळस मिळते, विष्णू लक्ष्मी तुळस घेतली आहे। रोजच्या अभिषेकासाठी बघा ताईंनी चांदीची स्वामींची सुंदर अशी मूर्ती घेतलेली आहे। तसंच बघा चांदीचा मासा पूर्व दिशेला तोंड करून अत्तर लावून ठेवायचा असतो, घरामध्ये शुभ असतं आणि सुख समृद्धी आपल्याला मिळते। तसंच बघू शकताय ताईंनी आपल्याकडे बघा सुंदर असा इच्छापूर्ती कलश जो की चांदीमध्ये घेतलाय, ताईंनी ऑलरेडी मुकुट आपल्याकडून मागच्या महिन्यातच खरेदी केलेला आहे। त्याचबरोबर बघू शकताय ताईंनी सुंदर असे बघा 2 निरांजन घेतलेले आहेत तुपाचा दिवा लावण्यासाठी, 2 निरांजन आरती वगैरे देवांची करण्यासाठी। तर अशी बघा ताईंची चांदी सोबत ऑर्डर आहे। तर गणपती बाप्पा, बाळकृष्ण लड्डू गोपालची मूर्ती, स्वामींची मूर्ती, विष्णुलक्ष्मी तुळस, लक्ष्मीची पावले, चांदीचा मासा, इच्छापूर्ती कलश अशी ताईंची बघा कोल्हापूरवरून ऑर्डर आहे। तर धन्यवाद ताई, तुम्ही छान ऑर्डर केली स्वामी मूर्ती आर्टमध्ये, त्याच्याबद्दल मनापासून आभार।